नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील आझमनगर येथील अनुसूचित जाती कल्याण विभागाच्या 10वी नंतरच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये सोमवारी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हुक्केरी तालुक्यातील कटाबळी गावातील कावेरी उमेश नायक व 21 असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती बीएससी अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे स्वतःच्या वाढदिवशीच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबीय, नातेवाईक आणि मैत्रिणींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार तिचा 3 महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता आणि विवाह एका पोलीस शिपायासोबत ठरला होता. पुढच्या वर्षी विवाह होणार असल्याचं सांगण्यात आल्यानं तणावातून तिने सोमवारी दुपारी वसतिगृहाच्या 3ऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये ओढणीने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली तसेच फोर्ट रोड परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सोमवार दिनांक 11 मे रोजी सायंकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईत व्यापारी आस्थापनांसमोर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले दगड, सिमेंट ब्लॉक, लोखंडी अडथळे, जाहिरात फलक, जम्प्स तसेच पार्किंग रोखण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हटवून जप्त करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. 2016 साली या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. वाहतूक सुरळीत व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा हा त्यामागील उद्देश होता. कारवाई दरम्यान काही व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे मोहीम विना अडथळा पार पडली. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने महापालिकेने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी बेळगाव शहर येथे आलेल्या एका युवकाला सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून त्याच्याकडून 6 किलो 140 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चिगरी माळ परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगावला नशामुक्त शहर बनवण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सय्यद निसार सय्यद इसाक वय 40 असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो व्यवसायाने टेलर आहे. त्याच्याकडून सुमारे 3,05,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. बेळगाव शहरातल्या श्री कपिलेश्वर मंदिरामागील तलावाची संरक्षक भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी करून जागा मालकांशी चर्चा केली. तलावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने परिसरात खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. अलीकडील पावसामुळे तलावाच्या दुसऱ्या बाजूची भिंतही कोसळल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे परिसरात धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तलावालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. परिसर सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक, उपायुक्त उदयकुमार तळवार तसेच अभियंता सुरेश नरसन्नावर उपस्थित होते. दरम्यान संबंधित जागेचा विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. गोव्याहून बेळगावकडे येताना चोरला घाट नजीकच्या धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून कार सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात कोसळून जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
कडकुंबी चोरला मार्गावरील या वळणावर MH10 CN 8477 क्रमांकाची कार अपघातग्रस्त झाली. रात्रीच्या वेळी चालकाला झोप लागल्याने किंवा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी सकाळी प्रवाशांच्या निदर्शनास आली. कारमध्ये कोण होते आणि ते कुठून कुठे जात होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी कोणतीही व्यक्ती आढळून न आल्याने तपास सुरू आहे. APMC पोलीस ठाणे पथकाने कंगराळी खुर्द येथील महादेव मंदिराजवळ सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमध्ये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम मल्लप्पा बाळकुंद्री वय 52 हा सार्वजनिक ठिकाणी आकड्यांचा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर PSI SK होलेन आणि त्यांच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली. चौकशी दरम्यान त्याने जुगारातून जमा होणारे पैसे मोहन मल्लप्पा किल्लेकर यांच्याकडे देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध KP कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल PSI SK होलेन आणि त्यांच्या पथकाचे शहर पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे. आदर्शनगर येथील संजीवनी फाउंडेशनच्या काळजी केंद्रात जागतिक मातृदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात समूह नृत्य तसेच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रमुख पाहुण्या म्हणून सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या. यावेळी मदन बामणे आणि संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ यांच्या हस्ते त्यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांनी मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत संजीवनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले असून सूत्रसंचालन अर्चना शिरहट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन राधिका कलादगी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरिता सिद्दी, सावित्री माळी, सुनील चन्नदासर यांच्यासह इतरांनी विशेष परिश्रम घेतले. जमखंडी उपकारागृह येथे विचाराधीन कैद्यांच्या 2 गटांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान जेलरवर हल्ला झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमध्ये जेलर व्हीडी कुंभार यांचा डावा हात मोडला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका क्षुल्लक कारणावरून कारागृहात कैद्यांच्या 2 गटांमध्ये झटापट सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करताना काही कैद्यांनी जेलरवर हल्ला केल्याचा आरोप आहे. जखमी जेलरवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील भडांगे कॉलनीमध्ये राहणारे रमेश इराप्पा तळवार यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे सोमवारी सायंकाळी 4च्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अँगलसह उडून शेजारी राहणाऱ्या इराप्पा भीमराव तळवार यांच्या घरावर जाऊन पडले. तसेच घरात साठवून ठेवण्यात आलेला 20 पोती भात आणि संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने त्याचेही मोठे नुकसान झाल्याचे समजते. एकंदरीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने रमेश तळवार यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. या घटनेची दखल घेत ग्रामपंचायतीच्या वतीने तलाठी रश्मी कोंडनूर यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. विजयपूर शहरातील राजकुमार लेआउटमध्ये मुलावर कुत्र्याच्या हल्ल्यानंतर भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर शास्त्रीनगर परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी भटक्या कुत्र्यांच्या अन्नात विष मिसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका कुत्र्याचा मृत्यू झाला असून 2 कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विष प्रयोग झाल्याची घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जातोय. महानगरपालिका व प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील अनेक देशात तेल आणि LPG गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. आपल्या शेजारच्या देशात पेट्रोल 450 रुपये प्रति लिटर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला या गोष्टींचा योग्य पुरवठा होत आहे. आपल्याला गॅस, तेल या सर्व गोष्टी सहज मिळत आहेत. पण हे संकट समजून घेत या साधनांचा योग्य वापर केला नाही तर आपल्याला तुटवड्याचा सामनाही करावा लागू शकतो.
त्यामुळेच पंतप्रधानांनी या गोष्टींचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले असून त्याला जनता योग्य प्रतिसाद देईल असा विश्वास बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. येळ्ळूर, शहापूर आणि अनुगोळ शिवारातील शेतकऱ्यांच्या वीज समस्यांवर हेस्कॉम प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. शेतकऱ्यांच्या निवेदनानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुतार यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवण्याचे आदेश दिले. अनुगोळ शिवारातील वासोजी यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर 8 दिवसांपासून जळाल्याने पिके करपू लागल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्याचबरोबर जास्त क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, जीर्ण वीज वाहिन्या बदलणे आणि वाकलेले खांब दुरुस्त करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देत हेस्कॉमकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील पशुसंगोपन क्षेत्राच्या विकासासाठी तसेच जनावरांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची 9वी फेरी प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. भारत सरकार आणि कर्नाटक सरकारच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेला जिल्ह्यातील पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन पशुसंगोपन विभागाकडून करण्यात आले आहे. लाळ्या खुरकत हा गायी व म्हशींमध्ये आढळणारा अत्यंत संसर्गजन्य रोग असून त्यामुळे दूध उत्पादनात घट, वाढ खुंटणे तसेच पशुपालकांना आर्थिक फटका बसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी जाऊन ही मोहीम राबवण्यात येत असून सर्व पशुपालकांनी आपल्या गायी, म्हशी तसेच इतर जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरातील संरक्षक भिंत सोमवारी कोसळल्याची घटना समोर आली असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भिंत कमकुवत झाली होती. सुदैवाने ही भिंत कार्यालयाच्या आवाराऐवजी बाहेरील बाजूस कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण मागील वर्षभरापासून सुरू असून माजी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्या कार्यकाळात भिंतींवर पारंपरिक लोककला आणि वारली चित्रशैलीद्वारे आकर्षक रंगकाम करण्यात आलं होतं. जिल्ह्याचे मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय असल्याने येथे दररोज शेकडो शिक्षकांची ये-जा असते. तर 15 दिवसांपूर्वी सहाय्यक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदोन्नतीसाठीचे समुपदेशनही याच ठिकाणी पार पडले होते. या घटनेनंतर परिसरातील इतर भिंतींची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. गृहलक्ष्मी योजनेतील मार्च महिन्याचा हप्ता पुढील 4 ते 5 दिवसात तर एप्रिल महिन्याचा हप्ता 8 ते 10 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील बाकनूर येथील महालक्ष्मी देवी यात्रेला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवीची विशेष पूजा करून मला जनतेची कामे करण्यात आनंद मिळतो, इतरांप्रमाणे मला काम करण्याचे नाटक करता येत नाही असे सांगत मतदारसंघातील विकास कामांवर भर देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसह सर्व समाज घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना वर्षातून 2 ते 3 पिके घेता यावीत यासाठी पाण्याची सोय करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, युवा नेते मृणाल हेब्बाळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. हिंदवाडी गणेश मार्ग परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे घाण पाणी मिसळत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक नितीन जाधव यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर महानगरपालिका आणि L&T विभागाच्या तपासणीत ड्रेनेज ब्लॉक झाल्याने घाण पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन समस्या दूर करण्यात आली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी नगरसेविका संयोगिता हलगेकर, महानगरपालिकेचे अधिकारी, L&T विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
निपाणी मतदारसंघातील कारदगा गावामध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 110 केव्ही वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. माजी मंत्री तथा आमदार शशिकला जोल्ले आणि डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी संबंधित कामाचा आढावा घेऊन लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वीज उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार असून कमी दाबाच्या वीज समस्येतून नागरिकांची सुटका होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे परिसरातील कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास आमदार जोल्ले यांनी व्यक्त केला. कारदगा परिसरासह आसपासच्या अनेक गावातील वीज समस्येचे निराकरण या उपकेंद्रामुळे होणार असल्याने नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रस्तावित बेळगाव कित्तूर धारवाड रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक जमीन राज्य सरकारकडून रेल्वे विभागाकडे अद्याप हस्तांतरित न झाल्याने कामात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांना दिली. हुबळी येथे झालेल्या आढावा बैठकीत नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक के अनंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा झाली. भूसंपादन प्रक्रिया अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आणि जमीन हस्तांतरित करणे रखडले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन खासदार शेट्टर यांनी दिले. तसेच इतर प्रलंबित रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणास गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बेळगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या मजबूतीकरणासाठी L&T कंपनीकडून नवे पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरासह उपनगरातील विविध भागात नवीन पाईपलाईनचे जाळे उभारण्यात येत असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मंडोळी रोड परिसरात नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची पाणी सोडून चाचणी घेण्यात आली. यावेळी पाण्याचा दाब, प्रवाह आणि संभाव्य गळतीची तांत्रिक तपासणी करण्यात आली. महापालिका हद्दीतील विविध भागात काम अंतिम टप्प्यात असून भविष्यात सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सौंदत्ती पोलिसांनी CAIR पोर्टलच्या सहाय्याने हरवलेले तब्बल 52 मोबाईल शोधून संबंधित मालकांना सुपूर्द केले. मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी CAIR पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास करून विविध ठिकाणाहून मोबाईल हस्तगत केले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. यावेळी पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की मोबाईल हरवल्यास त्वरित CAIR पोर्टल या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती भरून तक्रार नोंदवावी. त्यामुळे मोबाईलचा गैरवापर रोखण्यास तसेच हरवलेला मोबाईल शोधून काढण्यास मदत होईल असे सांगण्यात आले. विजयपूर जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघाचे आमदार विठ्ठल दोंडीबा कटकेदोंड यांनी सांगितले की सरकारच्या पंच गॅरंटी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचत असून त्या गरीब आणि दीनदुबळ्या लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून 32 लाभार्थ्यांना इंधन चालित त्रिचक्र वाहनांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. सरकारने जनहितासाठी लोकाभिमुख व कल्याणकारी योजना राबवल्या असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. संविधानाने दिलेल्या संधींचा उपयोग करून दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजना उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमामध्ये चडचण विभागाचे गॅरंटी योजना अध्यक्ष रविदास जाधव यांनीही 32 दिव्यांगांना त्रिचक्र वाहने देण्यात आल्याचे सांगून सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गुरुनाथ दड्डे, विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच अधिकारी व नागरिक उपस्थित होते. भीमा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी वापरासंदर्भातील गोंधळ दूर करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विजयपूर, बेळगाव आणि कलबुर्गी जिल्ह्यातील आमदारांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ महाराष्ट्र सरकारची भेट घेणार असल्याची माहिती यशवंतरायगौडा पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की मानवता आणि बंधुभावाच्या भूमिकेतून महाराष्ट्र सरकारने उजनी धरणातून 16,000 क्युसेक पाणी सोडले असून यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. इंडी भागामध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते आणि यावेळी महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र केवळ अशा तातडीच्या उपायांवर अवलंबून न राहता
कृष्णा व भीमा नद्यांची संबंधित पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरूपी योजना राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव शहराच्या पश्चिम भागाला सोमवार दिनांक 11 मे रोजी झालेल्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. राकसकोप बेळगुंदी मुख्य रस्ता येथील बेळगुंदी नाल्याजवळ मोठे झाड विद्युत खांबावर कोसळल्याने खांबही रस्त्यावर पडून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. सोमवारी सकाळपासून उष्णतेची तीव्रता वाढली होती. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला, तर काही भागात रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली. झाड आणि विद्युत खांब रस्त्याच्या मध्यभागी आल्याने सुमारे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली. जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. बेळगाव तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे बिजगर्णी गावातील काळवेवाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडले आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे परिसरातील बस सेवाही बंद ठेवावी लागली. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून अनेक प्रवाशांना 2 ते 3 किलोमीटर पायी जावे लागले. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वतः झाड हटवून रस्ता मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.